नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी लक्ष्मण काळे. बरेच शेतकरी विचारतात की नेमके तुमच्याकडे कोणते कोणते प्रोडक्ट आहे. तर आज हा स्पेशल आपल्याकडे कोणते कोणते प्रोडक्ट आहे याच्यासाठी आपण व्हिडिओ घेतोय. हा आपला कॅटलॉग आहे अशा पद्धतीनं, आणि याच्यामध्ये हे सगळे पेजेस, याच्यावरती सगळ्या प्रोडक्टचं कोणते कोणते प्रोडक्ट आहे ते प्लस त्याची पूर्ण माहिती आपण कॅटलॉगमध्ये दिलेली. तर मी आता इथं कसं आहे, सगळे खतं वगैरे आणणं शक्य नव्हतं. जे थोडेफार आपल्या दुकानामध्ये होते ते घेतले तिथून आणि दिले. आता याच्यामध्ये आपल्याकडं इथं अवेलेबल नसणारे 04356 प्लस ट्रेस एलिमेंट, त्याच्यानंतर 1054 पण इथं नाही आहे. त्याच्यानंतर N21 जे आपलं प्रोडक्ट एक 10 किलोचं तर ते इथं नाही आहे. मॅग्नेशियम सल्फेट नाही आहे. 13,5,21 प्लस 14% सल्फर ते नाही आहे. 15,015 प्लस 12% सल्फर ते नाही आहे. त्याच्यानंतर इथं आपलं 50 किलोच्या खतांमध्ये जे आपले 3 ग्रेड आहे, 20-20, 0-18-18-10 आणि 10-20-20, हे सुद्धा इथं नाही. त्याच्यानंतर आपल्याकडे 19-19, 12-61, 13-40-13 आहे, 13-0-45, 0-52-34 आहे. त्याच्यानंतर 0-0-50 आहे, पोटॅशियम शोनाईट आहे, कॅल्शियम नायट्रेट आहे, निंबोळी पेंट आहे, मायक्रोन्यूट्रंट किट आहे. त्याच्यानंतर तर खोडवा स्पेशल अद्रकचं आपलं ते पण इथं आपल्या टेबलवरती नाही आहे. आणि बऱ्यापैकी याच्यातले बरेचसे प्रोडक्ट इथं नाही आहे, पण जेवढे आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो आणि प्रोडक्ट क्वालिटीबद्दल सुद्धा व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो. तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया जिथून आपले मेन कंपनीची जी सुरुवात झाली होती ते आपले जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट. म्हणजे की तुम्हाला सांगण्याची गरज नाही, दोन्ही प्रोडक्ट तुम्ही सगळेजण ओळखतातच, त्याच्यामुळं याच्याबद्दल फारसं काही नाही सांगण्याची गरज. या अद्रक पिकासाठी आपण सर्वजण वापरलेले सर्वांनी समजा. त्याच्यानंतर आपलं हळदमध्ये खूप शेतकरी नेहमी इन्क्वायरी करायचे, त्यावेळेस आपण हे हळद स्पेशल जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट हे काढलेले. हे सेम आपले जम्बो आणि स्टंप एक्सपर्ट अद्रकचं जसं काम करतं त्याच पद्धतीने हे दोन्ही प्रोडक्ट आपले काम करतात. तर मित्रांनो, आपल्याकडं लिक्विडमध्ये जे ग्रेड 1चं मायक्रोन्यूट्रिएंट येतं, मायक्रो गोल्ड DF, तर हे सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी आपलं आहे. तसंच 25-25 जे आपलं खत आहे याच्यामध्ये कुठले तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट किंवा सेकंडरी न्यूट्रिएंट आणि घेण्याची गरज नाही. याच्यामध्ये NPK आणि या सगळ्या गोष्टी अवेलेबल. त्याच्यानंतर मित्रांनो, एक PSB, KMB आणि NPK बॅक्टेरिया सगळं, आणि नायट्रोजन मायझोटोबॅक्टर, या सर्व बॅक्टेरिया इथं आपल्या अवेलेबल आहे. यासुद्धा इथं ठेवतो मी. त्याच्यानंतर नेमॅटोड येऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपलं पॅसोलोमायसिस जे प्रोडक्ट आहे ते सुद्धा आपल्याकडं आहे. आणि बॅक्टेरिया आपल्या कंपनीच्या खूप शेतकरी वापरतात खूप. त्याच्यानंतर मेटारायझम, जैविक हुमणी नियंत्रण करण्यासाठी जे मेटारायझम आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हे ट्रायकोल आणि सुडान, हे तर म्हणजे खूप शेतकरी वापरतात. हे सुद्धा तुम्ही बरेच शेतकऱ्यांनी वापरलेलं असेल. NPK बॅक्टेरिया आणि बाकीचे हे. तसंच व्हायरस पिकासाठी आपल्याकडे स्पार्क म्हणून आहे, याचे सुद्धा मिरची पिकावरती आणि टोमॅटोवरती खूप शेतकऱ्यांनी रिझल्ट घेतलेले, तर हे सुद्धा या ठिकाणी आपल्याकडं अवेलेबल आहे. त्याच्यानंतर मायकोरायझा, अतिशय सुंदर काउंट आणि रिझल्ट असलेला हा प्रोडक्ट आपला, जो खूप शेतकऱ्यांच्या परिचय आहे. ते ज्या शेतकऱ्यांना माहिती नसेल, तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट लागले तर निश्चित तुम्ही कॉल करू शकता आपल्या स्क्रीनवरचा नंबर, किंवा तुम्हाला तुमच्या जवळच्या दुकानामध्ये कुठेही अवेलेबल होईल. हे ऑर्गॅनिक पद्धतीचं बुरशीनाशक आहे. एवढे सुंदर रिझल्ट यायचे. बॅक्टेरियल ब्लाइट्स आणि करपा, हे सगळ्या टिपक्याचा करपा, सगळ्या गोष्टीसाठी क्लिअर नावानं आपलं हे सुद्धा अवेलेबल आहे. हे तर आपल्या खूप शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे. कार्गोसिल कंदकूससाठी खूप जबरदस्त असं काम करतं. त्याच्यानंतर आळीसाठी आपलं कंट्रोल, हे देखील खूप शेतकरी वापरतात आणि त्याचे पण रिझल्ट सगळ्यांना माहिती आहे. तसंच ते मॅक्स आहे, जे ग्रीनरीसाठी अतिशय 5 लिटरची कॅन येते, ती इकडं शक्य नाही होते दाखवणं. तर ही मॅक्स कॅनसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, 10-34-10 हा सुद्धा ग्रेड अतिशय जबरदस्त असा ग्रेड आहे. त्याच्यानंतरचे रूटमोर डायमंड, अतिशय फेमस असलेलं ह्युमिक,
आपल्या कंपनीचं, जे मायक्रो ग्रॅन्युअलमध्ये आणि पोलँडचं इम्पोर्टेड असं हे प्रोडक्ट आहे. फक्त 500 ग्रॅम एकरी लागतं आणि जे रिझल्ट अनेक शेतकऱ्यांनी घेतलेले आहे, त्याला वितळायला वरतून फक्त टाकून दिलं की पूर्ण डिझॉल्व वितळून जातं. तर त्याच्यासुद्धा तुम्ही निश्चित रिझल्ट. हे कडू सुपर तुमच्या शेतामध्ये कुठल्याही किडीला अतिशय कडू लागतं. जर ह्याचा स्प्रे घेतला तर साधारण 15 दिवस संपूर्ण पीक कडू होऊन जातं. एवढंच नाही तर आपल्या शेतामध्ये माकडं वगैरे येतात, तर ते आपण जर याची फवारणी केली तर कोणताच पाला ते खाऊ शकत नाही किंवा पीक खाऊ शकत नाही, एवढं कडू होऊन जातं. तर त्याचा सुद्धा तुम्ही निश्चित वापर करू शकता. हे डेंजर म्हणून अतिशय सुंदर रिझल्ट याचे सुद्धा, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी याच्यासाठी. त्याच्यानंतर हा फ्लोरा. हे फ्लोरा म्हणून जे प्रॉडक्ट आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला फुलकळी किंवा फुलं कमी वाटत असतील त्या ठिकाणी याचे स्प्रे जर घेतले तर तुम्हाला अतिशय फुलं दिसायला मदत होते. एस्टिको किंग. आता याच्यामध्ये कसं असतं की एक वॉटर बेस येतं आणि एक सॉल्व्हंट बेस येते. सॉल्व्हंट बेस असल्यामुळे जे रिझल्ट खूप चांगले आहे आणि स्टॅबिलिटी पण जबरदस्त आहे. मित्रांनो, ह्याच्यानंतरच आपलं मायक्रो न्यूट्रिएंट जे ग्रेड 1 एक पावडरमध्ये येतं आणि एक लिक्विडमध्ये येते. दोन्ही ड्रिपसाठी आपले खूप जबरदस्त क्वालिटी. तुम्ही कोणत्याही चांगल्या मोठ्या कंपनीशी याला कम्पेअर करू शकता निश्चित. त्याच्यानंतर हे साधं जे ह्युमिक आहे, म्हणजे हे सुद्धा प्रीमियम क्वालिटीचं आहे, पण हे थोडंसं पोलंडचं इम्पोर्टेड आणि हे चायनाचं असतं, त्याच्यामुळं दोन्ही थोडा फरक आहे. हे बोरॉन आहे. इन्काबोर जी जगातली सगळ्यात मोठी कंपनी पेरूची, तिथलं इम्पोर्टेड हे बोरॉन आहे. अतिशय सुंदर याचे सुद्धा रिझल्ट आहे. इथं आपलं कॅल्शियम नायट्रेट पण नाही, कॅल्शियम नायट्रेट सुद्धा खूप चांगलं आहे. तेव्हा प्रत्येक पांढरी दिसणारी गोष्ट बोरॉन असेल असं नाही आहे. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला लक्षात नाही येणार. मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे की गव्हर्नमेंट सॅम्पल कसं घेतं, आपले सॅम्पल सगळे जे खताचे सॅम्पल आहे ते कशा पद्धतीने पास झालेले, ते सगळे रिपोर्ट तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार मी. त्याच्यानंतर चिलेटेडच्या नावाखाली चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रन स्प्रेचं तुम्हाला मिळतच नाही, परंतु तुम्हाला जर लागलं तर आपल्याकडे मिळेल मिक्स कॉम्बी नावानं. ही चिलेटेड झिंक सुद्धा तसंच आहे. मग एक स्प्रे घेतल्यानंतर तुमचं जे पिवळं पडलेलं पीक आहे पूर्ण हिरवगार होऊन जातं. फुल्ली चिलेटेड झिंक आपलं EDTA चिलेटेड 12% झिंक आपलं हे. त्याच्यानंतर हे आपलं बूस्टर जे सर्वांच्या परिचित आहे. त्याच्यानंतर आपलं कार्बो प्लस आहे, याचा सुद्धा खूप शेतकऱ्यांनी म्हणजे वापर केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, पीक पिवळं झालं की इड्डाफेरस आपल्याला लागतं. जसं की अद्रक आणि हळदीमध्ये तुम्हाला माहिती आहे, तर इड्डाफेरस सुद्धा आपल्याकडं 6% अवेलेबल आहे. खूप सुंदर असे त्याचे सुद्धा रिझल्ट आहे. ऊसासाठी आपलं गन्ना पॉवर आणि गन्ना फास्टर जे प्रॉडक्ट आहे हे सातारा, सांगली त्या भागामध्ये आपले शेतकरी खूप वापरतात. आपल्या भागात ऊस लागवड कमी आहे, परंतु त्या भागामध्ये याची खूप लागवड आहे. हे टर्बो म्हणून जे येतं, तर ते ईसबियांसारखं खूप चांगलं प्रॉडक्ट आहे. हे देखील तुम्ही निश्चित वापर करा. त्याच्यानंतरचा जो प्रॉडक्ट आहे आपला हा KMS. हे जे प्रॉडक्ट आहे हे 4 घटक असलेलं प्रॉडक्ट आहे. फक्त शेवटच्या काळामध्ये जसं की कलिंगड किंवा टर्बो आपण जे म्हणतो, त्याला जर तुम्ही वापरलं तर मला लक्षात येऊन जाईल की अर्ध्या एकराला वापरायचं, अर्ध्याला नाही वापरायचं. त्याचा म्हणजे जाडी आणि लाल होण्याचा जो स्पीड आहे ती तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. 042-47 आपल्याकडे आहे, 1448 सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. हे सगळे इम्पोर्टेड ग्रेड आहे. त्याच्यानंतर 042-42 सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. 042-42 आणि 042-47 तुम्ही वरतून पाण्यात जर सोडलं, 1 लिटर पाण्यामध्ये 1 किलो वितळतं आणि न हलवता. आता जे नवीन ग्रेड आले आपले, हे म्हणजे नवीन जे मटेरियल आलं इम्पोर्टेड, तर त्याच्यामध्ये तुम्ही काही त्याला जर हात जरी नाही लावला तरी जसं स्वच्छ पिण्याचं पाणी आपण घेतलेलं आहे तसंच ते पूर्ण टाकून दिल्याच्या नंतर वितळल्याच्या नंतर पूर्ण स्वच्छ असं पाणी दिसतं. एवढे 100% त्याची सॉलेबिलिटी आणि रिझल्ट सुद्धा तसेच. बघा, अनेक तुम्हाला आता खतामध्ये जर सांगायचं म्हटलं खूप खूप भेसळ आहे खूप. आणि आपल्याला कधी कधी वाटतं की एवढं चांगलं आपण खर्च केला, एवढं पिकाला सगळे खतं दिली, तरी सुद्धा आपल्याला का पाहिजे असं पीक नाही आलं. तर मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, बाजारामध्ये भेसळयुक्त खतं सुद्धा खूप असतात. त्याच्यामुळे तुम्ही शहानिशा करून चांगल्या कंपन्यांचेच वापर करा. अनेक
बाजारामध्ये भेसळयुक्त खतं आणि मायक्रोन्यूट्रिएंट तुम्हाला मिळतात, पण तुम्ही निश्चित आपल्या पवन ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरा. अतिशय सुंदर असे रिझल्ट आपल्या सगळ्या खतांचे, आपल्या खतांमध्ये किंवा मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ राहत नाही. पूर्ण बरेचसे आपल्याकडे साधारण 50-60% जे खतं आहेत ते इम्पोर्टेड आहे पूर्णपणे. तर निश्चित तुम्ही याचा वापर करून तुमच्या पिकाचं उत्पादन तुम्ही निश्चित वाढवा. धन्यवाद.